Hello students, today we are going to start new lesson Be Remarkable. Before that, we will see the pre-reading activity. Can a person be successful in life by only scoring good marks? फक्त चांगले मार्क्स घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल बनू शकतो का? हा पहिला प्रश्न प्री रीडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेला आहे. वी कांट बिकम सक्सेसफुल with the help of only good marks. Second question, how can you be different from others? मग तुम्ही डिफरंट कसं असलं पाहिजे अदर्सपेक्षा की जेणेकरून लाईफमध्ये तुम्हाला जॉब मिळेल, तुम्ही सक्सेसफुल बनाल. तर हे या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्याला या लेसनमध्ये मिळतील. लेट्स स्टार्ट द लेसन. व्हाय डू वी स्टडी? पहिलाच क्वेश्चन लेसनमध्ये विचारला आहे. व्हाय डू वी स्टडी? इट इज टू मेक आवर लाईफ सिक्युअर. अभ्यास करून आपली लाईफ सिक्युअर होते का? इट टू क्रिएट अ करिअर. त्याच्यामुळे आपल्याला करिअर मिळतं का? विल स्टडीज ट्रूली मेक आवर लाईफ सिक्युअर और प्रोव्हाइड अस विथ अ करिअर? इंटरेस्टिंग पॉइंट्स. और इज इट डिसअपॉइंटिंग और इट इज स्केरी और डज इट साउंड लाइक एन अननेसेसरी क्वेश्चन? डज इट साउंड लाइक अननेसेसरी क्वेश्चन? व्हाय डू वी स्टडी? आपण अभ्यास का करतो? Is it to make our life secure? Is it to create a career? ते करिअर त्याच्यामुळे आपल्याला करिअर मिळतं का? विल स्टडीज ट्रूली सिक्युअर आवर लाईफ? आपली फक्त अभ्यास हा आपली लाईफ सिक्युअर करतं का? और प्रोव्हाइड अस विथ अ करिअर, चांगलं करिअर ते प्रोव्हाइड करतं का? इंटरेस्टिंग पॉईंट, हे सर्व इंटरेस्टिंग पॉईंट येतं. और इज इट डिसअपॉइंटिंग? जर आपण सर्व शिक्षण झाल्यानंतर याच्याबद्दल थिंकिंग केलं तर हे सर्व आपल्याला डिसअपॉइंटिंग वाटेल. और इट इज स्केरी, सर खरंच हे काळजी करणारं आहे. और डज इट साऊंड लाईक अन अननेसेसरी क्वेश्चन? किंवा तुम्हाला हे अननेसेसरी क्वेश्चन्स वाटतात का? लेट्स सी सेकंड पॅराग्राफ. वी हॅव लिव्ड आवर एंटायर लाईव्ह thinking when we complete our studies the world will be waiting with open arms to give us a great opportunities and reward us handsomely. We have lived our entire lives. We have lived our entire lives thinking when we complete our studies, the world will be waiting with open arms to give us a great opportunities and reward us handsomely. आपण याचा विचार करत असतो की केव्हा आपली स्टडीज कंप्लीट होईल, की जेणेकरून आपल्याला हे जग आपली वाटच पाहत आहे की आपल्याला जॉब देण्यासाठी, आपल्याला नवीन नवीन संधी देण्याची. नथिंग कॅन बी फार मोर फ्रॉम ट्रूथ दॅन दिस थिंकिंग. याच्यापेक्षा वेगळा विचार आपण कधीच करत नाही. मेनी स्टुडंट्स हॅव फेस्ड टेरिफिक डिसअपॉइंटमेंट्स आफ्टर दे पास्ड आउट ऑफ कॉलेज अँड दे डिस्कवर्ड व्हॉट दे हॅव इज नॉट इनफ फॉर द वर्ल्ड. मेनी स्टुडंट्स बिकेम disappointed after their studies, after they pass out from college. They discovered what they have is not enough for the world. की आपल्याकडे जी डिग्री आहे ती फक्त जॉब मिळण्यासाठी इनफ नाही आहे या जगामध्ये. केव्हा डिस्कवर करतात? आफ्टर देअर पासिंग. व्हॉट इज
निडेड, मग काय गरजेचं आहे, व्हॉट इज द गॅप, वेअर शुड वी स्टुडंट्स फोकस, मग आपण विद्यार्थ्यांनी कुठे फोकस केलं पाहिजे. लेट मी शेअर सम पॉइंटर्स, सजेशन्स अँड गाईडलाईनर्स विथ ऑल ऑफ यू. रायटर आपल्याशी म्हणतात की मला याविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. सम पॉईंट्स, सम गाईडलाईन्स अँड सम सजेशन्स द्यायच्यात. अ फ्यू इयर्स ॲगो ऑर्गनायझेशन स्टार्टेड taking IQ means intelligence question, test that revealed the intelligence of the interviewees. The HR department of organizations realized even when candidates came to them with good marks, most of them were not qualified for work. पाहता HR डिपार्टमेंटनी काय रिअलाइज केले, HR डिपार्टमेंट, ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटनी काय रिअलाइज केले की स्टुडंट्स गेटिंग गुड मार्क्स नॉट क्वालिफाईड फॉर वर्क्स, नॉट इलिजिबल फॉर वर्क. हे HR डिपार्टमेंटनी रिअलाइज केले. हा क्वेश्चन विचारलेला आहे लेसनच्या एंडिंगला. त्यामुळे याचे आन्सर काय आहे, HR डिपार्टमेंट रिअलाइज्ड दोज स्टुडंट्स गेटिंग गुड मार्क्स वेर नॉट क्वालिफाईड फॉर वर्क. हे रिअलाइज त्यांना झालेलं आहे. देन द सरप्राइजिंग revelation was the some candidates who scored good marks did so because of good memory rather than intelligence. त्यांनी त्यांच्या आणखी लक्षात आले काय की दोज स्टुडंट्स गेटिंग गुड मार्क्स बिकॉज ऑफ देअर गुड मेमरी. त्यांची मेमरी चांगली, त्यामुळं त्यांना गुड मार्क्स त्यांना मिळतात. रादर दॅन इंटेलिजन्स, फक्त हुशारीपेक्षा मेमरी चांगली असल्यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळालेले असतात. हे HR डिपार्टमेंटच्या लक्षात आलेलं आहे असं रायटर सांगतात. दीज गुड कॅन्डिडेट्स न्यू हाऊ टू मेमराईज द सब्जेक्ट्स बेटर दॅन अदर्स. आणि हे स्टुडंट्स काय करतात, हाऊ टू मेमराईज द सब्जेक्ट्स, हे फक्त या स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे मेमराईज करता येतं. देन इन सम केसेस इट वॉज जस्ट लक. काही केसेसमध्ये फक्त जस्ट लक असतं. Why it was just luck? Because what they studied it was asked in exam. So त्यांचं ते लक असतं की ज्याची त्यांनी तयारी केलेली असते तेच एक्झामला विचारलं जातं. व्हॉट दे स्टडीड वॉज आस्क्ड इन द एक्झाम्स, सो दे गेट गुड मार्क्स. की जे त्यांनी स्टडी केलेलं असतं तेच एक्झामला विचारलं जातं, म्हणून त्यांना चांगले मार्क्स मिळतात. These are the people who study in the last moments and manage to score. असे काही पीपल असतात की जे लास्ट मोमेंटला एक्झामच्या स्टडी करतात आणि चांगले मार्क्स मिळवण्यात यशस्वी होतात. सॅडली दे मिसलीड मेनी अदर्स टू डू द सेम अँड स्क्रॅप थ्रू. दिस इज डेंजरस फॉर युअर फ्युचर. आणि रायटर म्हणतात दिस इज डेंजरस फॉर युअर फ्युचर. इन अ फ्यू cases it was indeed good studies and intelligent understanding. The percent of the last category needed to be improved. हे खूप डेंजरस असे रायटर सांगतात. का तर हे मार्क्स फक्त तुम्हाला इन फ्युचरमध्ये जॉब करण्यासाठी कॅपेबल बनवतीलच असं नाही, असं रायटर सांगतात. देन द HR people realized mistakes were happening when people were recruited based ओनली ऑन मार्क्स. हे HR पीपलच्या लक्षात आलं की आपण रिक्रुटमेंट करताना ओनली कशाच्या बेसवरती करतो की मार्क्सच्या बेसवरती करतो, हे चुकीचं आहे. हे HR डिपार्टमेंटच्या लक्षात आलं. हेन्स द IQ टेस्ट्स वेर इंट्रोड्यूस्ड. मग त्याच्यामुळंच IQ टेस्ट HR डिपार्टमेंटनी इंट्रोड्यूस केली की इंटरव्ह्यू घेताना इंटेलिजन्स क्वेश्चन ही टेस्ट घेतली जाते. काय पहा ही टेस्ट, इट टेस्टेड द ॲबिलिटी ऑफ पीपल टू सॉल्व रादर दॅन रिमेंबर. ही टेस्टची ॲबिलिटी काय आहे, टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रादर दॅन रिमेंबर. या टेस्टची ॲबिलिटी टू सॉल्व द प्रॉब्लेम रादर दॅन रिमेंबर. सिन्स दिस न्यू IQ टेस्ट्स वेर गिव्हिंग देम गुड रिझल्ट्स, दे गॉट एनकरेज्ड टू रिसर्च हाऊ टू मेक थिंग्स इवन बेटर. बिसाइड्स द IQ टेस्ट, another new test called the EQ test, EQ means emotional quotient test, was introduced.
This test or this tested the ability of candidates to be emotionally stable. दुसरी टेस्ट इमोशनल क्वेश्चन काय करते की कॅपेबल द पीपल टू बी अ इमोशनली स्टेबल बनवण्यास साठी ती टेस्ट उपयोगी आहे. आफ्टर ऑल, हू ऑन्स अ पर्सन हू पॅनिक्स, हू हॅज फिअर, हू बिकम्स जिलस, who becomes angry fast, this person can never work as a team player, nor can they give their 100% to their own work, neither will they progress nor will the organization progress. म्हणून इमोशनली क्वेश्चन ही टेस्ट परत इंट्रोड्यूस करण्यात आली. का तर काही पीपल्सला लवकर राग येतो, काही पीपल्सला जिलसी निर्माण होते, काही पीपल्समध्ये फिअर असते. या सर्व गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी का दूर ठेवायचं तर ते 100% त्यांच्या वर्कला ते देऊ शकत नाही, म्हणून इमोशनली क्वेश्चन ही टेस्ट इंट्रोड्यूस केली गेली. आपण आज 3 पॅराग्राफ पाहिले. फर्स्ट पॅराग्राफ, ओनली गुड मार्क्स आपल्याला एबल टू बनवत नाही इन फ्युचरमध्ये जॉब करण्यासाठी. त्यासाठी HR डिपार्टमेंटने काय केलेलं आहे, व्हेन they recruit the people, they take the IQ tests of new interviewers. नवीन इंटरव्ह्यू देणाऱ्यांची ती काय करतात, IQ टेस्ट घेतात. IQ टेस्ट म्हणजे काय, टू सॉल्व द प्रॉब्लेम्स रादर दॅन रिमेंबर, द मेन पर्पज ऑफ IQ टेस्ट. देन इमोशनली क्वेश्चन ही एक टेस्ट इंट्रोड्यूस केली गेली. का तर मेनी पीपल्स बिकम्स अँग्री फास्ट, मेनी पीपल्स have fear, many peoples have jealousy. So याच्यापासून दूर ठेवण्यासाठी, कारण का या जर इमोशनली गोष्टी पीपल्समध्ये असतील तर दे कॅनॉट गिव्ह देअर 100% टू देअर ओन वर्क, त्या वर्कला देत नाही. इट कॉजेस नॉट neither will they progress nor organization progress. So emotional quotient ही टेस्ट इंट्रोड्यूस केली गेली. आपण we will stop here. Rest of the lesson we will see in the next session. Thank you very much.